तर मित्रांनो, तुम्ही कसे आहेत? आजच्या या आपल्या छानशा स्पीड एज्युकेशन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीचा विषय मराठी. प्रश्न 1 आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणता आज्ञा दिली? संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने प्रत्येकांना गाण्यातच बोलायले पाहिजे अशी राजाने आज्ञा केली. आपण कचरा कशाला म्हणतो? निरोगी व टाकाऊ वस्तूंना आपण कचरा असे म्हणतो. आता पुढचं येऊ शकतो आपण मित्रांनो. आता प्रश्न 3 आहे. लोकशाहू महाराजांविषयी लोक काय बोलू लागले? इतका चांगला राजा मिळाला आणि आता आसमानी संकट आलं. आता लोकशाहू महाराजांविषयी बोलायला लागले. पीक कापणीच्या वेळी शेत कसे दिसते? पीक कापणीच्या वेळी शेत पिवळे धमक दिसते. आता प्रश्न कितवा आहे? 5वा. तर मित्रांनो, स्टॉप करून हे तुम्ही वाचू शकता. आदिवासी होळीला किती वर्षांचा इतिहास आहे? उत्तर: आदिवासी होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. तर आता ब आहे. कोण कोणाला म्हणाले ते सांगा. चांगली शिकली तर कुठलं तरी नोकरी करेल असे अशोक दादा बाबांना म्हणाला. दुसरा आहे. कशी काय आहे राज्याची हालहवाल असे चंद्रकांतादित्य म्हणाले. ब जोड्या लावा. मातीची भांडी, कांबड्यांची पारड्या, वरातीतल्या नक्षत्रमाला, वाख्याचे काय दोरखंड, अजून कपड्याच्या तुकड्यांची दुपटी. 2 आहे. प्रश्न 2 आहे. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. केवळ माणसांना शाहू महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याची का ठरवले? केवळ माणसांना धान्य व जनावरांना चारा देणे एवढ्यावर भरत नाही. बाकी सगळं विकत घ्यायला पैसे लागतात. म्हणून शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी शाहू महाराजांनी रोजगार हमी योजना काढायचे ठरवले. सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा. सातपुड्याच्या परिसरात घनदाट जंगल आहे. ते जंगल कंदामुळे, फळे आणि पानफुलांनी भरलेले आहे. सागाची झाडे खूप आहेत. संपूर्ण परिसरात डोंगरातील वेढलेले आहेत. ब आहे. प्रश्न 2. ब. कवितेच्या ओळी पूर्ण करा. ओढा वासरू राणी आले फिरू, कपाळाच्या गेरू सोडून या जीवसृष्टी आणखी कोठे असेल का, माणसासारखे माणूस होईल का? हे कविता आहे. तर प्रश्न 3 आहे. पुढील वाक्यांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पटाईत असणे. अर्थ तरबेज असणे. वाक्य: दत्तू मामा सनई वाजवण्यात पटाईत आहे. 2 आहे. तोंडाचे पाणी पळणे. हे काय आहे तोंडाचे पाणी पळणे? तर हे तुम्ही वाक्यप्रचार बघू शकता. हे बरोबर दिलेलं आहे. तोंडाचे पाणी पळणे, घाबरून जाणे. तर वाक्य आहे. भूकपाळामुळे गावकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले. प्रश्न 4 आहे. खालील वाक्यांचे विरुद्धार्थी शब्द लिही. आहे. 1. दुष्काळ, सुकाळ, स्वस्त, महाग. आपल्याला इथं बरोबर लिहायचे आहेत. ब आहे. प्रश्न 4. ब. स्वर. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. स्वर, सूर, वाया, व्यर्थ, फुकट जाणे. आता प्रश्न 4 क येईल मित्रांनो. नक्कीच आला तो क. खालील शब्दाचे वचन बदला. गोष्ट, गोष्टी, ठिपका, ठिपके. हे तुम्ही नीट बघू शकता. हे 2 मार्काला आहे. समानार्थी शब्द 2 मार्काला व विरुद्धार्थी शब्द 2 मार्काला आहेत. आता खालील शब्दांचे लिंग ओळखा. ते 2 मार्काला आहे मित्रांनो. दोर, दोरी, शिंप, शिंपणे,
पाण्याचे बचत या विषयावर दोष वाक्य करा. पाणी म्हणजे जीवन, म्हणून पाणी वाचवा, जीवन वाचवा. साठवू थेंबे थेंबे मातीचे माझे, करू जीवन सुखी माणसाचे. पाणी नाही जीवन नाही, पाणी अडवा पाणी जिरवा. 5 आहे पाण्याचा करा योग्य उपयोग, पृथ्वीवर करा हिरवळा. 6 आहे पाणी द्या पिकाला, नको साऱ्या शेताला. पाण्याला प्रदूषित होण्यापासून वाचवा, मानवी जीवन निरोगी करा. वृक्ष लावा, पाणी वाढवा. आता आहे आपल्याला प्रश्न 5वा. तर तुम्ही हे स्टॉप करून बघू शकता मित्रांनो. इथेच आपली प्रश्नपत्रिका संपलेली आहे. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मिळू शकतो. तर मित्रांनो, हाच व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कारण तुम्हाला असे अनेक व्हिडिओ लागत असतील तर आम्ही ते पोहोचू तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही लाईक वर शेअर सबस्क्राईब करून इथून जाऊ शकता. चला मित्रांनो, जाऊयात.